काय ना हे फळ दिसते की नाही तुम्हाला, आपल्या ओळखीचं आहे की नाही, दत्तात्रय महाराजांचं हे औदुंबर नावाचं वृक्ष आहे. हे वृक्ष खूप औषधी आहे बरं का. या वृक्षाला अशी छान फळं येतात, त्याला औदुंबर फळ किंवा उंबराचं फळ आपण म्हणतोच. हे फळ खाल्ल्याने शरीरातला वात, पित्त, कफ हे खूप चांगले बॅलन्स होतात. मॅक्झिमम पित्ताचे आजार कमी होण्यासाठी ह्या उंबराच्या फळांचा वापर होतो. तुम्हाला माहिती आहे का, नरसिंहाचे जेव्हा नखामध्ये विष गेलं होतं हिरण्यकश्यपूचं, ते कमी करण्यासाठी याच्यामध्ये नखं घातली गेली तेव्हा ते विष कमी झालं. म्हणून आपल्या शरीरातली सगळ्या दाह कमी करण्यासाठी या फळांचा वापर केला जातो. ज्या बायकांना किंवा पुरुषांना कडकी लागली आहे आणि उष्णता खूप आहे, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात धातू निर्माण होत नाही किंवा संबंध ठेवण्याची इच्छा निर्माण होत नाही, अशांना या फळांचं बीज चूर्ण दिलं जातं. याच्याने त्यांच्या शरीरात ओव्युलेशन होतं, स्पर्म काउंट वाढतो आणि बीज वाढून शरीरात ताकद वाढते. त्याच पद्धतीने उंबराचं झाडाचं पाणीसुद्धा निघतं, त्याला औदुंबर जल म्हणतात. हे औदुंबर जल पिलं गेलं शरीरातील दाह, उष्णताही खूप छान कमी होते. याच्याने मनातले येणारे चित्रविचित्र विचार खूप छान कमी केले जातात आणि याच्याने त्या सानिध्यात राहिलं तरी आपल्या शरीरातील व्हायब्रेशन खूप वाढतात आणि बळ वाढतं. आणि आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपल्या गृहिणीच्या इथे किंवा आपल्या पोटाच्या इथे दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे, या ठिकाणी याची साधना केली गेली तर आपले पचनाचे, पोटाचे आजार खूप छान कमी होतात. तर या फळांचा नक्की वापर करा आणि ही फळं नक्की खा. अंजिरासारखंच या फळाचं गुणधर्म खूप चांगले आहेत. उष्णता कमी करून पचनाचे, पोटाचे आणि शरीरातील कडकीचे, उष्णतेचे आजार कमी करण्यासाठी हे झाड आणि फळ मदत करतं.